गडचिरोलीतल्या आश्रमशाळेतील सर्पदंशाचं प्रकरण ताजं असतानाच आता अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळा ओस पडलीय। या आश्रमशाळेत शिकणाऱ्या जवळपास 300 विद्यार्थिनी शाळा सोडून आपापल्या गावी गेल्यात। या विद्यार्थिनींनी अचानक घरी जाण्यास कारणीभूत ठरलीये ती एक अफवा। शाळेत भूत असल्याची अफवा पसरवली गेलीय। काही दिवसांपूर्वी काही मुली अचानक विनाकारण हसायला लागल्या, तर काही मुलींना घुंगराचे आवाज येऊ लागल्याची चर्चा सुरू झाली। यातूनच या अफवेला बळ मिळाल्याचं सांगण्यात येतंय। त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होती घुंगरूची वगैरे असे ते सांगायला। तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली। झालेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पथक डोमा गावात आलं। त्यांनी संबंधित विद्यार्थिनींचं समुपदेशन केलं। भूतपिशाच असा कोणताही प्रकार नसल्याचं मुलींना पटवून दिलं। आमचं मत एवढंच आहे की ह्या भागातल्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण होणं फार गरजेचं आहे, आणि त्यांचं शिक्षण अर्धवट होऊ नये, पूर्ण शिक्षण होणं फार गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भरपूर पाऊस आहे, अगदी रस्ते व्यवस्थित नाही तरी पण त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन मुलींचं प्रबोधन करत आहे। त्यांनी परत शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती केली। दुसरीकडे शासकीय आरोग्य यंत्रणेनंही घाबरलेल्या मुलींवर उपचार केले। शिवाय त्या मुलींचीही समजूत काढली आहे। मानसोपचार तज्ञांची समूह इथे आलेला होता, अनिशची टीम आलेली आहे, पाहणी केलेली आहे, इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे, परिस्थिती आटोक्यात आलेली आहे। कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे। भीतीचं वातावरण निर्माण करू नका, परिस्थिती आटोक्यात आहे। मेळघाटात अशिक्षितपणा, बेरोजगारी, गरिबी यामुळे कुपोषण आणि कुप्रथांना खतपाणी मिळतंय। आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होतोय, पण अशा वेळी अशा अफवांना गोरगरीब आदिवासी बळी पडतायत। या आश्रमशाळेतील एकही मुलगी शाळाबाह्य होऊ नये याची काळजी शासकीय यंत्रणांना घ्यावी लागणार आहे। सुरेंद्र आकोडे, जय महाराष्ट्र, अमरावती।